नमस्कार, मी रोशनी पाटील रोशनीज किचनमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आज आपण आपल्या किचनमध्ये फिश फ्राय करणार आहोत। हा आहे किंग फिश म्हणजे सुरमई। हे बघा एवढा मोठा आहे। हा आपण फ्राय करणार आहोत। तर त्यासाठी लागणारे तुम्हाला साहित्य दाखवते मी। लसूण, अद्रक, मिरची आणि कोथिंबीर घेतले मी। त्याची पेस्ट दरदरीत कुटून घेतले। लिंबू घेतलाय, चिंचेचा कोल, रवा घेतलाय बारीक, धनापूड, जिरेपूड। हा पण लसूण अद्रक मिरचीची पेस्ट आहे। याच्यात मिरची थोडी कमी आहे। हे हळद आहे, आपला आगरी मसाला आहे, मीठ, हिंग, गरम मसाला आणि काली मिरी पूड। तर चला आता आपण सुरुवात करूया। आता आपण हा ग्रीन करणार आहोत आणि दुसरा रेड करणार आहोत। आपण ग्रीन साठी ही आपण जास्त मिरचीवाली पेस्ट वापरूया। मीठ घेऊया चवीनुसार, थोडीशी काली मिरी, धनापूड, ही आपण जिरेपूड घेऊया। आपल्या अंदाजानुसार घ्या किंवा एक एक चमचा बारीक घेतला तरी चालेल। हा गरम मसाला आहे आणि ही हळद आहे 1 चम्मच। आता आपल्याला चिंचेचा कोल घ्यायचा आहे। 2 चम्मच आपण चिंचेचा कोल घेऊया। ही आपण पेस्ट बनवले ती घेऊया। तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी आणि जेवढं तिखट पाहिजे असेल त्यानुसार तुम्ही जास्त कमी जास्त मिरची घेऊ शकता। आता आपण हे पेस्ट कालवून घेऊया। याच्यात लिंबू पण आपल्याला टाकायचा आहे। तुमच्याकडे चिंचेचा कोल असेल तो पण चालेल। लिंबू यासाठी टाकायचा की थोडंसं कडक होईल मच्छी। आता हे मी अजून पेस्ट आहे ती आपण सगळी घेऊया। याच्यात मिरची जास्त आहे आणि कोथिंबीर। हा बघा आपण मसाला तयार केलाय। हा आपण ह्या फिशला लावून घ्यायचा। ही बघा केवढी सुरमई आहे, माझ्या हाताच्या मोठी आहे। तर आता आपण याला असं लावून घेऊया। जरा दोन हे बघा मी हा काट्याचा चमचा घेतला। हा थोडासा आपण याच्यात असा थोडासा हे करून घेऊया टोचून, म्हणजे याला आपले मीठ मसाला एकदम छान लागेल। दोन्ही साइडने तसंच करून घ्यायचं आपल्याला। आणि मग आपला छान असा मीठ मसाला लावून अर्धा ते 1 तासासाठी आपण मॅरिनेट करायला ठेवायचा आहे। आता आपला हा ग्रीन मसाला आहे। आता आपण दुसरा जो तुकडा आहे त्याला आपण लाल मसाला लावायचा आहे। असा व्यवस्थित भरभरून लावून घ्यायचा आणि जेवढं जास्त वेळ ठेवणार मॅरिनेशन साठी तेवढं छान लागणार। आता हे आपण बाजूला ठेवून घेऊया। आता हे छान असं आपण लावून घेतले। हे बघा हे आता आपण बाजूला ठेवूया। आता आपण तो ग्रीन वेगळा ठेवलाय। आता आपण याला लाल मसाला लावायचा आहे। तर त्यासाठी पण सेम साहित्य आहे। तर आपण ह्या साईडला बाजूला काढून घेऊया। थोडीशी हळद, जास्त आपला आगरी मसाला 2 ते 3 चमचे घ्यायचा आहे। सेम सर्व घ्यायचं आहे साहित्य। जिरेपूड 1 चम्मच, धनेपूड 1 चम्मच, आपला गरम मसाला, काली मिरी, हिंग थोडासा चिमूटभर, चिंचेचा कोळ 2 चम्मच आणि हा आपण लसूण अद्रकची पेस्ट करून घेतली ते घ्यायचं आहे। आता हे परत आपण कालवून घ्यायचं आहे। थोडासा लिंबू परत
आणि आपल्याला वरून पण परत लिंबू टाकायचा आहे। आता आपण हे पण मिक्स करून घेऊया। व्यवस्थित मिक्स करायचं आणि याला परत आपण काट्याने या पण तुकडीला तसंच, म्हणजे आतपर्यंत मसाला आपला व्यवस्थित जाईल। सुरमईची रेसिपी मी टाकलेली आहे, आणि आता मोठी थोडीशी मला मिळाली म्हणून हा परत व्हिडिओ काढते मी। आता याला आपण परत दोन्ही साईडने असं व्यवस्थित लावून घ्यायचं या पण तुकडेला। आणि ही पण आपल्याला अर्धा ते पाऊण तासासाठी ठेवायची आहे। आता ही पण आपली तयार आहे। आता आपल्याला 1 तासासाठी ही पण ठेवून द्यायची आहे। आता हे बघा दोन आपण मी दाखवते दोन्ही पण, ही आपली ग्रीन आहे आणि आपला रेड मसाला लावलेला आहे। ते आपण अर्ध्या ते पाऊण तासाने फ्राय करूया। हे बघा आपलं छान मॅरिनेशन झाले, दोन्ही पण अर्धा ते पाऊण तास झालेला आहे। तर चला आता आपण फ्राय करूया। त्यासाठी आता आपल्याला हा वाटीभर रवा घेतलाय मी, तो बारीक थोडासा बारीक करून घेतलाय। त्यात थोडंसं आपल्याला मीठ घालूया आणि थोडासा अगदी चिमूटभर असा लाल मसाला घालूया आपला, म्हणजे व्यवस्थित त्याला रव्याला पण आपल्याला टेस्ट लागेल। तर आता आपण हे व्यवस्थित कालवून व्यवस्थित हे करूया। पॅन मस्त गरम झालेले आहेत, त्यात आपल्याला आता 1 चमचा तेल घालायचं आहे आणि त्या साईडला पण 1 चमचा तेल घालायचं आहे, कारण दोन्ही आपण फ्राय करत आहोत। तर छान तेल तापलं तर आपण आता कढीपत्ता टाकूया दोन्ही याच्यात। साईडला टाकून देते थोडं मी, असे पूर्ण फांदे म्हणजे फांदी असं हेच टाकायचं आहे। तर आता आपल्याला आता आपण हा तुकडा आपण रव्यात घालवायचा आहे, अगदी थोडासा। आणि हा आपण आता याच्यात टाकायचा आहे। तसंच सेम प्रोसिजर आपल्याला हा रेड तुकडा पण घ्यायचा आहे, आणि तो पण तसंच सेम, जास्त पण नाही रवा लावायचा, नाही तर मग तो रवाळ लागतं। आपल्याला मच्छीची पण टेस्ट लागली पाहिजे। आणि हा पण आता आपण या पॅनमध्ये टाकून द्यायचा आहे। मी हा कढीपत्त्याच्या अशा हे घेतलंय आणि त्याच्यावर मी मच्छी टाकले, म्हणजे त्याची छान टेस्ट लागते। आता आपण पलटी मारू तेव्हा परत या साईडला पण टाकूया। बघा असे कढीपत्ता त्याच्यावर
टाकून ठेवायचे आणि आपण आता पलटी मारूया। पलटी मारताना थोडंसं सावधानतेने, कारण मच्छी तुटू शकते। तर मी आता खाली घेते पहिले, कारण तर पलटायला काय जमणार नाही। आणि अशी व्यवस्थित अशी पलटी मारून घ्यायची। थोडंसं लिंबू पिळायचं। आता ही पण ह्या साईडने पण मी पलटी मारून घेतले। दोन्ही पण मच्छी आलटून पलटून आपल्याला आता दोन्ही साईडने आपल्याला व्यवस्थित शिजू द्यायचे आहे, हे पण आणि ते पण, आणि आलटून पलटून घ्यायचे आहे। पलटताना थोडं सावधानतेने, कारण तुटायची शक्यता असते। आता आपण थोडं 2 मिनिटांसाठी झाकण ठेवूया, म्हणजे व्यवस्थित आतून पण शिजेल। आपला किंगफिश तयार आहे फ्राय करून। तर नक्की घरी ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका।